बऱ्याच वर्षांनी उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांचा ऑन स्क्रीन रोमॅन्स पाहायला मिळणार आहे अनवट या चित्रपटाच्या निमित्ताने। त्याचप्रमाणे या चित्रपटात आपल्याला एक सदाबहार गाण्याचं रिक्रिएशन ऐकायला मिळणार आहे। गाणं आहे तरुण आहे रात्र अजूनी। कवी सुरेश भट, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका आशा भोसले यांनी केलेलं हे जादुई गाणं रिक्रिएट केलंय ते शंकर एहसान लॉय यांनी। तिघांसाठी ही एक पर्वणी होती हे नक्की। आमच्याकडे हे गाणं म्हणजे असोसिएट होण्यासाठी आलं त्याबद्दल आम्ही फार आभारी आहोत टू द एंटायर टीम ऑफ दिस फिल्म and especially पंडित हृदयनाथ मंगेशकर जी फॉर ट्रस्टिंग अस। कारण हे जे गाणं आहे इट्स ऑफ द गोल्डन इरा आणि आम्ही त्याला हात लावायचा म्हणजे इट्स अटेन्शन आणि माझं फारच हे फेवरेट गाणं होतं आणि हे लोक ऐकले ह्यांचं पण फेवरेट गाणं झालं। सो आय होप दॅट यू हॅव डन जस्टिस टू इट आणि मी गायलो हे गाणं। आय नो दॅट इट्स नोवेअर क्लोज टू वॉट आशाजी हॅज सांग, पण ऑल आय कॅन से इज it is a small little offering by youngsters to some of the gods of music. That's all. जुन्या गाण्याचा फील जाऊ न देता या गाण्याची जादू तशीच ठेवण्याची किमया शंकर महादेवनने आपल्या आवाजातून केली आहे। या चित्रपटात ये रे घना हे गाणंही वापरण्यात आलंय आणि ते रिक्रिएट करण्याचं काम खुद्द हृदयनाथ मंगेशकरांनीच केलंय। त्यामुळे सस्पेन्स सोबतच मराठी रसिकांसाठी अनवट ही एक म्युझिकल ट्रीट असेल हे नक्की। तरुण आहे रात्र जुनी, राजसा निजला सकारे, राजसा निजला सकारे, तरुण आहे रात्र जुनी। नमस्कार, मी आदिनाथ कोठारे। सबस्क्राइब टू राजश्री मराठी।